आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विहीगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गीता माध्यमिक विद्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाघ, गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, करोळचे सरपंच नरेंद्र येले, कार्याध्यक्ष मंगेश ताते, निलेश ठुमरे, उपसरपंच नंदकुमार वाघ, पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते। या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रदीपजी वाघ बोलताना म्हणाले, आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे। यावेळी भाषणातून सांगितल्यानंतर विहीगाव परिसरातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कशिश छेत्री हिचा गुणगौरव करण्यात आला। त्यानंतर द्वितीय क्रमांक प्रियंका कांबळी, तृतीय क्रमांक रवी घटके, चतुर्थ क्रमांक नवनाथ हिंदोळे यांचा गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौरे यांनी केले। या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, अमोल पाटील सर, ठाकरे सर, राहुल पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर सूर्यवंशी सर यांनी केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी सौरभ कांबडी, पालघर।